हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर हा व्हिडिओ जवळपास मी 4 दिवसानंतर शूट करते आहे. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही नांदेडला जे आहे ते शिफ्ट होणार होतो. त्यानुसार आम्ही नांदेडला रूमही बघायला गेलेलो होतो. पण तिथे गेल्यावर आम्हाला अचानक असं कळलं की यांची पोस्टिंग नांदेडऐवजी लातूर ला झालेली आहे. त्यामुळे सगळा प्लॅन एका क्षणात बदललेला होता आणि आता आम्हाला जे आहेत ना लातूरला शिफ्ट व्हायचं आहे. म्हणूनच गेले 4 दिवस मी काहीच म्हणजे शूट केलेलं नाही. 4 दिवसात जे काही घडलं ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. सो लातूरला रूम वगैरे जे आहे ते बघून आले आणि आता पूर्ण लक्ष माझं पॅकिंगवर आहे. येताना माझ्यासोबत आई बाबा आलेले आहेत. सो त्यामुळे आईच्या मदतीने मी भरपूर गोष्टी इथे पॅक करून घेते आहे. सो चिऊचे पप्पा लातूरलाच थांबलेले आहेत कारण त्यांना काही सुट्टी मिळाली नाही आणि त्यांनी डायरेक्ट जे आहे ते जॉईन केलेलं आहे. सो आज आहे सॅटरडे, उद्या संडे असल्यामुळे ते आज रात्री निघतील आणि सकाळपर्यंत जे आहे तुमसरला पोहोचून जातील आणि सकाळीच आमचा ट्रकसुद्धा येणार आहे. आधी नांदेडसाठी आम्ही मूवर्स अँड पॅकर्स बुक केलं होतं, पण प्लॅन सगळं कॅन्सल झाल्यामुळे आता डायरेक्ट एक मोठा ट्रक जो आहे तो आम्ही बुक केलेला आहे. त्यामुळे जेवढी काही पॅकिंग आहे ना ते आता मलाच करायची आहे. मी असे काही कार्डबोर्डचे बॉक्सेस जे आहेत ते मागवलेले आहे. त्याला सेलो टेप लावून ते तयार करून घेते आहे आणि हळूहळू सगळं सामान मी इथे पॅक करायला सुरुवात केली. आधी तर बुकशेल्फमधले जे काही बुक्स होते, जे काही डायरी वगैरे होते, आमच्याकडे भरपूर डायरी स्टोरेज आहे. सो ते सगळे मी एका बॉक्समध्ये भरून घेतले आणि जे काही माझ्याकडे डेकोरेशनच्या वस्तू होत्या जसं फ्रेम्स, फ्लावर्स, प्लॅन्टर, आर्टिफिशियल प्लॅन्टर्स होते, हँगिंग डेकोरेशन होते आणि अशा छोट्या मोठ्या भरपूर गोष्टींनी मी हे घर सजवलेलं होतं. सो मला हे सगळं भरताना ना खरं तर माझं मन खूप जास्त भरून आलं होतं, कारण या घरात प्रत्येक गोष्टी मी मनापासून सजवलेली होती. आणि कसं आहे ना, एखाद्या जागेशी आपलं मन जुडलं की ती जागा सोडणं ना खरंच खूप कठीण असते आणि आज ते मला खरंच खूप जाणवत होता. आणि माझ्या डोक्यात हेही होतं की आता उद्या सकाळी ट्रक येणार आहे, त्यामुळे आजच जास्तीत जास्त पॅकिंग मला पूर्ण करायची होती. म्हणजे काय होते ना, जसं फ्रेम वगैरे असतात ना, तर ते लोक आले की ते लोक तेवढं काही पॅकिंग करत नाही. सो म्हणून मीच न्यूजपेपरमध्ये असे फ्रेम वगैरे कवर करून बॉक्सेसमध्ये टाकत आहे, जेणेकरून माझं सगळं सामान जे आहे ते म्हणजे चांगलं जाणार आणि कुठलीच वस्तू माझी म्हणजे खराब होणार नाही. सो जे काही घरामध्ये मी पूर्ण घरभर लावलेल्या सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर इमोशनल मोमेंट म्हणजे ना, जेव्हा मी किचनमध्ये आली अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. सो तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये माझं किचन कितीतरी वेळ बघितलेलं आहे, किती रेसिपीज बनले, किती किचन क्लिनिंग व्हिडिओ मी इथे केलेले आहे, किती सुंदर आठवणी या किचनशी जोडलेल्या आहेत. हे सगळं म्हणजे रिकामं करताना ना खरंच माझे डोळे खूप भरून येत होते आणि हे सगळं मी खूप म्हणजे मनापासून लावलेलं होतं. सो तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलाच असेल, मी किचन प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत होती. मला किचन सजवायला ना म्हणजे या घरात तरी माझं ना फेवरेट टॉपिक होता तो म्हणजे किचन क्लिनिंगचा, किचन डेकोरेशनचा. आणि हे सगळं काढताना खरंच म्हणजे मला खूप वाईट वाटत होतं. सो आत्ता व्हॉइस ओव्हर देताना सुद्धा हे सगळं बघताना ना अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. सो जे काही मी वॉल डेकोर वगैरे लावले होते ना ते मी सगळे इथे काढून घेतलेले आहे. तेही मी एका बॉक्समध्ये असे पॅक करून घेतले. जे काही सॉसचे बॉटल होते, ज्यांना DIY करून मी असे प्लॅन्टर बनवून ठेवलेले होते, त्यांना मी न्यूजपेपरमध्ये छान कवर करून इथे भरण्याचा जो आहे तो प्रयत्न माझा सुरू आहे. त्यानंतर बेडमधलं सामान मी इथे आवरायला घेतलेलं आहे. सो बेडमध्ये ना मी काही ॲल्युमिनियमची भांडी जे मी कधी म्हणजे बाय चान्स यूज करत होती. खरं तर मी ॲल्युमिनियमची भांडी फारशी तेवढी किचनमध्ये यूज करत नाही. सो त्यामुळे जे काही छोटे पातेल्या वगैरे होते, माझ्याकडे एक इडली पात्र होता. सो जेवढे काही ॲल्युमिनियमची भांडी होती ना ते सगळे मी इथे काढून घेते आहे. मी एका साईडला सगळ्या भांड्यांनी हा बेड भरून ठेवलेला होता आणि एका साईडने जे काही क्रॉकरी सेट आहेत, जे काही फूड प्रोसेसरचे भांडी होते ते सगळे मी इथे व्यवस्थित पॅक करून ठेवलेले होते. आता ॲल्युमिनियमच्या भांड्याचा प्रश्न असा होता की हे करायचे काय, म्हणून ना कधीही म्हणजे सामान शिफ्टिंग करताना
जर खूप जास्तचं सामान असलं तर ते डोनेट करण्यामध्येच भलाई असते मला असं वाटते, नाहीतर कुणाला तरी देऊन देणं खूप फायद्याचं असते. सो मी काय केलं ना, हे सगळे भांडे माझ्याकडे जी भांड्यासाठी येत होती ना आरती, मी तिला देऊन दिले आणि त्यानंतर जे काही हे क्रॉकरी सेट वगैरे होते ते मी सगळं काढून घेतलं. कारण आपण काय करतो ना, जिथे गेलो तिथे इतकं सामान आपण जमा करून ठेवतो जे आपल्याला वर्षभर कधी कामातही येत नाही, पण त्यांना आपण सांभाळून ठेवण्यामध्येच आपला पूर्ण वर्ष जात असतो. आणि तसंच काहीतरी मी जे यूज होत नव्हते ते सगळे सामान मी बेडमध्ये टाकून ठेवले. सो तिथले जे मला कामायचं आहे समोर जाऊन, म्हणजे आमचं खूप लांबचं टूर होणार आहे. लातूर म्हटलं तर खूप लांब आहे, म्हणून मी शक्यतो ज्या खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत त्याच मी पॅक करायचे इथे प्रयत्न करत आहे. त्यानंतर ड्रेसिंग टेबल पूर्ण रिकामा केला होता. ड्रेसिंग टेबलमधल्या बऱ्याच गोष्टी पॅक केल्या आणि हे करता करता खरं तर रात्रीचे 12 वाजलेले होते मला पॅकिंग करताना. आणि वेदांत आईसुद्धा माझी हेल्पमध्ये होती. सो मी त्यानंतर वॉर्डरोब वगैरे सगळे ओपन करून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता, आत्ता हा शेवटचा क्षण जो आहे तो माझ्या बाल्कनीतला असणार आहे, कारण आमचा ट्रक जो आहे तो खाली आलेला आहे. सो तुम्ही बघू शकता माझे प्लांटरची जागा सगळं काही चेंज होणार आहे. आणि हा विचारच अगदी मनाला असं लागत होता, कारण म्हणजे जेव्हा आमचं एक एक सामान न्यायला ते लोक सुरुवात केलेले होते ना, सो माझा एकच प्रश्न होता की गाडीमध्ये माझे झाडं जाणार की नाही, कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे ना माझे झाडं अजूनच जास्त असे टवटवीत आणि इतके हिरवेगार दिसत होते ना, की त्यांना सोडून जाण्याचा मला अजिबात म्हणजे इच्छा होत नव्हती. सो बरेचदा मी हाच प्रश्न करत होती की माझे झाडं जाणार की नाही. सो त्यांचं एकच म्हणणं होतं की आधी पूर्ण सामान भरून घेऊया, एक्स्ट्रा जागा जर उरेल तेव्हाच आपण म्हणजे झाडांचा प्लॅन करू. म्हणजे झाडांसाठी त्याने ऑप्शनल ठेवलेलं होतं. सो वेदांत बराच वेळ मला रात्री पॅकिंग करत होता, म्हणून तो काही उठलाच नव्हता. आणि अगदी ट्रक जो आहे तो सकाळी 8 वाजताच आलेला होता. एक एक करून सगळं सामान गेलेला होता. त्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाली आणि जे काही मला म्हणजे इमर्जन्सीमध्ये लातूरमध्ये गेल्याबरोबर लागणार आहे, जसं कपडे लागतील, मुलांचे इनरवेअर, लॅपटॉप बॅग, माझं एक व्हिडिओ शूटिंगसाठी स्टँड आणि अशा 2-4 बॅगा मी इथे भरून ठेवल्या. पण बाय मिस्टेक काय केलं ना त्या वर्कर लोकांनी, की वेदांतची जी कपड्याची बॅग होती ना तेच त्या लोकांनी भरून घेतलेली होती ट्रकमध्ये. सो त्यानंतर आम्हाला ना वेदांतला चेंज करायसाठी सुद्धा आमच्याकडे कपडेच उरलेले नव्हते. सो रात्री तो ज्या ड्रेसवर होता ना त्याच ड्रेसवर आम्हाला आता त्याला न्यावं लागणार आहे. आणि हे सगळं म्हणजे घर रिकामं झाल्यानंतर मला कळलं की त्याची ही बॅग जी आहे ती ट्रकमध्ये गेलेली आहे. सो जे काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, कारण भरपूर गोष्टी असतात घरामध्ये, जसं कुलूप असतात, काही चाब्या असतात, अलमारीची चाबी असतात, ते सगळे मी इथे माझ्या बॅगमध्ये जे आहे ना ते कॅरी करत आहे. आणि साईड बाय साईड त्यांच्याकडे जे काही वर्कर लोक आहेत ना त्यांच्याकडे माझी आई बाबा सगळे लक्ष देऊन राहिलेले आहेत. आणि तेवढ्याच वेळामध्ये चिऊचे पप्पाही आलेले होते. सो ते सुद्धा म्हणजे पूर्ण सामान भरताना मदत करत होते. सो रात्रभर त्यांनाही प्रवास झालेला होता. सो आता मला ना जे काही छोटे मोठे गोष्टी मी इथे सगळे भरून घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता किचनमधला बराच सामान मी असंच ठेवलेलं आहे, जसं भांड्याचं टोपलं, स्टीलचे रॅक्स, किचन ओट्यावर जे काही रॅक्स होते, कारण मला ना म्हणजे फारसे तेवढे कार्डबोर्ड काही मिळालेच नाही. मूवर्स पॅकर्सवाले केलं असतं तर तेच लोक कार्डबोर्ड बॉक्सेस जे आहेत ते आणत असतात. सो मी हे सेपरेटली सगळे बॉक्सेस मागवलेले होते, त्यामुळे मला बऱ्याच वस्तू ज्या आहेत ते ओपनलीच ठेवावं लागल्या. सो त्यानंतर इथे सामान भरायला सुरुवात केलं आणि अगदी म्हणजे थोडं थोडं जे आहे ना पाऊस सुरू झालेला होता. सो हे वर्कर लोकांना खूप इथे अडचण होत होती, कारण कधी कधी थोडंसं पाऊस येत होता, कधी थांबत होता, त्यामुळे ते लोक खूप थांबून थांबून सामान भरत होते, कारण त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली होती की कुठल्याही सामानाला पाणी लागू नये. आणि वरून छान त्यांनी ट्रकसुद्धा असं पूर्ण पॅक करून आणलेला होता. त्यानंतर सामान तर माझा भरपूर होता, त्यामुळे ना प्लांटरसाठी जागाच नव्हती. सो मला त्या लोकांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला जे काही खूप जास्त गरजेचे प्लांट्स आहेत तेच तुम्ही नेऊ शकतात, कारण एवढे सगळे प्लांटर नेणं पॉसिबलच नाही. आणि माझं जीव असं धडधड होत होतं, कारण मला एकही माझं झाड जे आहे ते इथे ठेवायचं नव्हतं, कारण मी म्हणजे खूप आवडीने सगळे प्लांट्स लावलेले होते. आणि खरं तर आज मला असं जाणवत होतं की चिऊच्या पप्पांना नेहमी बोलत होते की ट्रान्सफर होताना तुझे एवढे झाडं जातील की नाही, आणि आता एवढा लांब ट्रान्सफर झाल्यामुळे ना म्हणजे माझं मनच अगदी तुटून गेल्यासारखं वाटत होता.
सो त्यांनी तर म्हटले जेवढे आवश्यक आहे तेवढेच प्लॅन्टर काढा, पण मी सगळेच प्लॅन्टर इथे सिलेक्ट करून ठेवले की कसे बसे का होईना मला सगळे प्लॅन्टर जे आहेत ते न्यायचे आहेत. म्हणून मी सगळे स्टँड काढून घेतले, स्टँडला छान बांधून घेतलं, कपड्याच्या स्टँडला बांधून घेतलं आणि एक एक करून पूर्ण रूम जे आहे ते खाली होत आहे. सो मी तुम्हाला कधीच या घराचं होम टूर दिलेला नव्हता, कारण काय आहे ना, म्हणजे मला यूट्यूबबद्दल तेवढी आयडिया नव्हती, त्यामुळे मी कधीच म्हणजे होम टूरचा विचार तर मी बरेचदा केला, पण म्हणजे सेफ्टीसाठी म्हणून मी काही होम टूर दिलेला नव्हता. पण शेवटी जे आहेत ना 1-2 क्लिप्स मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की कशा पद्धतीने हे घर होतं. सो त्यानंतर भरपूर सामान होता, म्हणजे आम्हाला सामान न्यायलाच खाली उतरवायलाच भरपूर वेळ झालेला होता. सकाळी 8 वाजता आलेले होते आणि आत्ता 12 वाजलेले आहे, कारण मध्ये पाऊस, थोडंसं ऊन, असं चेंजिंग वातावरणामुळे थोडंसं लेट होत होतं आणि वेदांची झोप झाली होती छान, उठून तोही मस्त जो आहे ना सामान भरण्यामध्ये मदत करत होता आणि त्याचंही लक्ष पूर्ण होतं की कसं सामान भरतात, काय भरतात, आणि त्याला सांगून त्याला माहिती होतं की काचेचे भांडे कुठे भरलेले आहे, काचेच्या वस्तू कुठे आहेत, म्हणून तो सगळं त्यांना गाईड करत होता. त्यानंतर हळूहळू सगळं सामान पॅक झालं. शेवटी जे आहेत ना 2 टू व्हीलर्स पॅक केले आणि वेदू चिवचे सायकल होते ते झाल्यानंतर पूर्ण सामान पॅक झालेला होता. आणि त्यानंतर आम्ही एक गोष्ट विसरली होती, ते म्हणजे कूलर. मग कूलर आला आणि तेवढ्यातच कूलरच्या आजूबाजूला जेवढी काही जागा रिकामी भेटली ना तिथे सगळं जे आहे ना प्लांटर मी त्यांना भरायला लावले. म्हटलं जाऊ दे, प्लांटर तुटेल तर तुटेल पण झाड व्यवस्थित राहायला पाहिजे, म्हणून त्या लोकांनी खूप काळजीपूर्वक प्लांटर जे आहेत ते सगळे टाकले, एकावर एक करून सगळे प्लांटर गेले होते. आणि खरंच ही गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे सुंदर झालेली होती. काही 2-4 प्लांटर्स उरलेले होते जे डबल माझ्याकडे झाड होते, ते मी आमच्या ओनर ताईला जे आहे ते देऊन दिले. त्यानंतर पूर्ण घर रिकामं झालेलं होतं. म्हटलं चला आता हा शेवटचा क्षण जो आहे तो या घरातला असणार आहे, शेवटची क्लिनिंग असणार आहे, कारण मी म्हणजे यूट्यूबमुळे ना मी या घराला खूप जास्त काही क्लिनिंग केलेली होती, त्यामुळे मला आज कुठलीच डीप क्लिनिंग वगैरे करून द्यायची गरज पडली नाही. म्हटलं जिथे जाळ्या वगैरे लागलेल्या आहे ते सगळे मी काढून घेते. असं माझ्याकडे जाळ्या काढण्यासाठी म्हणजे छान असं हे आहे, तर त्याच्याने मी काढून घेतले. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सामान पॅक झालेला होता. छान त्यांनी कवर वगैरे केले होतं, पाणी वगैरे लागण्याची कुठेच काही शक्यता नव्हती आणि सगळं माझ्या डोळ्यासमोर सामान पॅक झालेलं होतं, म्हणून मी थोडीशी रिलॅक्स झाली होती. त्यानंतर आता हे शेवटचं किचन क्लिनिंग आहे. आता मी या किचनमध्ये कधीच दिसणार नाही आणि हा शेवटचा मोमेंट आहे. म्हणजे बरेचदा किचन क्लिनिंग करताना असा विचार कधीच नाही आला, पण आज जे आहे ना म्हणजे माझं मन इतकं भरून येत होतं की आता मी या किचनमध्ये शेवटची उभी आहे. समोरचं किचन कसं राहील, तिथे कसं काय शिफ्ट होणार सामान, कसं करणार, काय करणार, डोक्यात भरपूर गोंधळ सुरू होता. आणि आम्हाला म्हणजे लातूरपर्यंत प्रवासही करायचं होतं, त्यामुळे खूप म्हणजे घाई होत होती. चिवचे पप्पाही खूप घाई करत होते. त्यातल्या त्यात आमच्या ओनरताईंनी म्हटलेलं होतं की तू काहीच करू नको, सो आम्ही सगळं करून घेतो. पण आपण कसं आहे ना, जेव्हा कुणाच्या घरी राहतो तर मी या जागेला ना मी स्वतःच्या घरासारखं जपलेलं होतं, म्हणून ना मला एक एक कोपरा त्यांना क्लीन करून द्यायचंच होतं. आणि मी यामध्ये ना 2-3 चिवच्या पप्पांनी मला म्हणजे शिवी पण दिली, रागवले पण, त्यांचे बोलणे पण मी भरपूर ऐकले आजच्या दिवशी, पण तरी पण मला हे क्लीन करायचं होतं. आणि इथे जे शूटिंग आहे ना वेदांत करत होता, कारण स्टँड वगैरे सगळं काही पॅक झालेला होता. सो आता हे शेवटचे मोमेंट वेदांत खूप खेळ करत करत माझे व्हिडिओ शूट केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता इथे स्टाईलसाठी ना मी थोडंसं हार्पिक वापरला, कारण काय होते ना म्हणजे 15 दिवसापासून शिफ्टिंग आणि जायचं आहे म्हणून मी किचन वगैरे फारसं तेवढं डीप क्लिनिंग केलेला नव्हता. सो म्हटलं चला आता पूर्ण किचन खाली झाल्यावरच करूया, म्हणून मी आज पूर्ण ही ओट्यावरची टाईल्स जी आहे ना ती हार्पिकनी पूर्ण अशी घासून काढली. त्यानंतर गॅस ओटा पूर्ण स्वच्छ करून दिला. आणि चला आता हे शेवटचे मोमेंट आहेत माझे तुमसरमधले. आता तुमसरमध्ये ना 3 वर्ष माझे कसे गेले हे मलाच कळलेलं नाही. खरं तर माझं स्वतःचं घर चंद्रपूरला आहे, तिथे मी 6 वर्ष राहिली. 5 वर्ष मी रेंटनी राहिली, 1 वर्ष मी माझ्या स्वतःच्या घरी राहिली. पण जेवढी मी आनंदी तुमसरमध्ये होते ना आयुष्यात मी तेवढी आनंदी कुठल्याच ठिकाणी नव्हती. आणि तुमसर म्हणजे ना माझ्यासाठी माझं
म्हणजे स्वप्न आहे किंवा माझं म्हणजे अस्तित्वही म्हटलं तरी चालेल. तुमसरने मला खूप काही दिलेलं आहे. स्वतःवर प्रेम करायला शिकवलेलं आहे, एकटं राहायला शिकवलेलं आहे, झाडांवरचा प्रेम, घरांवरचा प्रेम, भरपूर गोष्टी तुमसरमध्ये घडलेल्या आहेत. आणि हा आहे शेवटच्या या घराचे मोमेंट. सो अशा पद्धतीने घर होतं. मागे छान वॉशिंग एरिया होता, त्यानंतर किचन, त्यानंतर आमची अशी बेडरूम होती आणि अशी सेकंड बेडरूम होती. बरेचदा मी घर दाखवलेलं आहे, पण पूर्ण घर काही मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं. सो आता रिकामं झाल्यानंतर ना म्हणजे डोळ्यात अश्रू तर भरपूर होते, पण समोर जे आहे ना नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, परत शून्यापासून सुरुवात. तर आता तुमसरला शेवटी बाय करण्याची वेळ आलेली आहे आणि मी तुमसरला खरं सांगू तर खूप मनापासून म्हणजे धन्यवाद देते. भरपूर छान छान आठवणी इथे जगलेल्या आहेत. शेवटी फक्त माझ्या हातात उरलेले आहेत त्या आठवणी, फक्त आठवणी उरलेल्या आहेत. सो चला आता तुमसरला बाय बाय करून माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात झालेली आहे. तुम्ही आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. समोरचे व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन, हॅव अ गुड डे.